एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला याचिकेतून विरोध करण्यात आलाय। मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या आंदोलनानंतर 2 सप्टेंबरला काढण्यात आलेल्या अधिसूचनेला हे आव्हान देण्यात आलंय। अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्याने ती रद्द करावी, सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी विनंती करण्यात आली आहे। शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने एक याचिका दाखल झाली आहे। दुसरी याचिका व्यवसायाने वकील असलेल्या विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, महत्त्वाची बातमी आहे, कदाचित काही अंशी काही लोकांना अपेक्षितच होतं। आता या 2 याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयामध्ये, काय सांगाल त्याविषयी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुवर्ण याच्यात 2 आहे की एक तर मुंबई उच्च न्यायालयाने या दोन्ही याचिका स्वीकारल्या आहेत, पण या अधिसूचनेला आव्हान दिलं जाईल याची कल्पना होती म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी कोर्टात कॅव्हेटही दाखल केलंय। त्यामुळे या अधिसूचनेच्या अंमलबजावणीला स्थगिती करण्याची एकीकडे मागणी जरी होत असली तरी त्याआधी आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावं की मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही सुद्धा कोर्टाला आधी ऐकूनच घ्यावी लागणार आहे। पण एक मात्र निश्चित आहे की जाग पडताळणी प्रमाणपत्राकडे जरी हे कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं तरी ते मंजूर कितपत होईल हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे, कारण वंशावळ ही सगळ्यात महत्वाची आहे। मराठा समाज किंवा त्यानंतर कुणबी म्हणून त्याची नोंद असलेली वंशावळ जर का समोर आली तरच ते दिलेलं कुणबी प्रमाणपत्र हे व्हॅलिड होऊ शकतं, हा कायदा म्हणतो। आता ही कायद्याची लढाई आणखीन कायद्याच्या कसोटीवर ही अधिसूचना कशी पारित ठरते हे सगळ्यात महत्वाचं निश्चित ठरणार आहे। लवकरच याची तारीख निश्चित होईल आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक नवीन लढाई ही सुरू होईल। नक्की नक्की धन्यवाद, आपण माहिती दिलीत प्रशांत त्याबद्दल। पुढच्या बातमीकडे वळूया। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाकडून सुद्धा मुंबईत महामोर्चा काढला जाण्याची शक्यता आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे असं कळतंय। आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची ऑनलाईन एक बैठक पार पडते आहे। या बैठकीमध्ये मोर्चाच्या तारखेवर शिक्कामोर्तब होईल असं कळतंय। तर मुंबईमध्ये 8 किंवा 9 ऑक्टोबरला ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। ओबीसी नेत्यांच्या ऑनलाईन बैठकी मोर्चाच्या बैठकी ऑनलाईन बैठकीत मोर्चाची तारीख, मोर्चा संदर्भात पुढचं काय करायचं या संदर्भात निर्णय होऊ शकतो। ओबीसी उपसमितीची पहिली बैठक काल पार पडली। यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह उपसमितीतले सगळे सदस्य उपस्थित होते। यावेळी बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला। भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर जीआरचं 2-2दा वाचन करण्यात आलं। कुणबी नोंदी संदर्भात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर सरकारनं काढल्यानंतर त्यावर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले। कुणबी नोंदी संदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसणार असल्याचं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलं। दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी या बैठकीत मांडली। तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही। या समितीचा ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे। महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीसजीवर आहे, त्यामुळं कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास आहे। कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो, अमुक होतो, तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो। आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे।
मनोजला हे माहित असायला पाहिजे. मनोज कसं आहे माहित आहे का, मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा. अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात. त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतं रे. त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय, त्याच्यामुळे त्याला जेलची हवा. मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना, त्या प्रकरणाला सोडणार नाहीत. आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू. बहुचर्चित कथिन फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाना पटोले यांना मोठा धक्का बसलेला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलेला आहे. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवून तो रद्द केलाय. रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या तेव्हा त्यांच्यावर 2017-18 मध्ये वादग्रस्त फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. पोलीस तक्रारीतील आरोपांमुळे मानहानीचा दावा दाखल केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. नाना पटोले यांनी या दाव्याद्वारे 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती.